करमाळा पोलीस ठाण्याची कारवाई. पांगरी इथं कार गांजासह 10.5 लाखांचा ऐवज जप्त. कारमधून गांजा घेऊन विक्रीसाठी निघालेल्या 24 वर्षीय युवकाला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणात एकूण 10,52,500 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई टेंभुर्णी ते जेऊर रस्त्याच्या बाजूला तालुक्यातील पांगरे येथील स्मशानभूमीजवळ केली गेली. यावेळी रोहित केचे राहणार गाराकोले तालुका माढा यास ताब्यात घेण्यात आलं. या प्रसंगी त्याच्या ताब्यातील 8 लाखांची सिल्वर रंगाची पजेरो स्पोर्ट कार MH12 KF 9899 तसेच या गाडीमध्ये असलेल्या 5 प्लास्टिक पिशव्यातील 2,52,500 रुपयांचा 10 किलो गांजा असा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा VS यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, कर्मचारी दुष्यंत ढेंबरे, लोहार, अलीम शेख यांनी केले. याबाबत पोलीस कर्मचारी गणेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4,500 ते 5,500 किमतीची पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय, सोलापूर, सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.